भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार आता आपल्या सोबत आहेत। सुधीर भाऊ, जरांगे काय काय म्हणाले तुम्ही ऐकलंय, तुमची बाजू काय? आमची बाजू सर्व महाराष्ट्राच्या समूह वर्गाला न्याय देण्याची आहे। संवेदनशीलतेने सकारात्मक पद्धतीने माननीय मुख्यमंत्री व देवेंद्रजी व अजितदादा हे तिन्ही नेते महाराष्ट्राच्या प्रगती उन्नतीमध्ये प्रत्येक समूहाचं वर्गाचं योगदान असावं आणि त्यासाठी सरकार त्यांच्या मागण्यांचा सकारात्मकपणे आणि संवेदनशीलतेने विचार करत एकमताने 10% आरक्षण सर्व पक्षांना विश्वासात घेऊन दिलेलं आहे। जर या संदर्भात आपलं काही मत असेल, आपले काही प्रश्न असेल तर निश्चितपणे संवादातून समाधानाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे। राज्य आमचं सर्वांचं आहे, प्रत्येकाचा या राज्यावर हक्क आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन याच्यावर विचार केला पाहिजे। एखाद्या नेत्याला आपण लक्ष करून जर प्रश्न सुटले असते मग सोपी राहिलं असतं, पण असं लक्ष करून प्रश्न सुटत नाही तर संवाद करून प्रश्न सुटू शकतात। आणि यासाठी सरकारची बाजू संवेदनशील सकारात्मक असताना मला वाटतं की अशा पद्धतीने आपल्याला आवश्यकता पडणार नाही। सरकार पूर्ण शक्तीने नेहमीच प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येत आहे। तर सरकारला आणि त्या आंदोलनकर्त्यांमध्ये संवाद झाला तर समाधानाकडे आपण जाऊ शकतो। तुम्ही म्हणताय सरकार सकारात्मक आहे, सुसंवाद साधण्याचा प्रयत्न देखील करताय, मग जरांगे फडणवीसांना टार्गेट करताय असं तुम्हाला का वाटतंय? पण मग त्यामागे काय कारण? नाही, मला माहित नाही। आता तुम्ही म्हणाला की ते त्यांच्याबद्दल बोलताय तर ते तेवढंच माझा विषय आहे की फडणवीस तुम्हाला आयुष्यातून उठवेन असं म्हटलंय जरांगे। असं फडणवीस साहेबांना महाराष्ट्र ओळखतो असं कधी होतं का? नाही, आणि मला गोळी घालायची तर घाला, मी सागर बंगल्यावर येतो असंही जरांगे यांनी म्हटलंय। तर इतका अनरेस्ट काय आहे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांच्या मनात? नाही, त्याच्याबद्दल हेच सांगू शकते, कधी कधी आपली ज्यांच्याशी भेट झाली नाही त्यांच्या मूलपणाबद्दल आपल्याला माहिती नसण्याची शक्यता असते आणि मग अनेकदा माहितीच्या अभावी आपलं मत जे आहे ते कदाचित अनुकूलतेच्या ऐवजी नकारात्मक असण्याची शक्यता असते। पण इथं जेव्हा संवाद होईल तेव्हा हे प्रश्न सुटतील असं मला वाटतं। ठीक आहे, संवादासाठी तुम्ही पुढाकार घेणार? अगदी थोडक्यात मी पुढाकार घेऊन प्रश्न सुटणार नाही, हे यापेक्षा उच्च स्तरावर घ्यावं लागेल। ठीक आहे, ठीक आहे। सुधीर भाऊ, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।